वृश्चिक राशी जानेवारी 2026 मासिक राशीफल। वृश्चिक राशी जानेवारी 2026 ची ही पहाट तुमच्या आयुष्यात केवळ नवीन वर्ष घेऊन येत नाहीये, तर एका अशा रहस्याचा पडदा उठवणार आहे ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल। गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की या महिन्यात तुमच्या आयुष्यात एक असा सस्पेन्स दडलेला आहे जो तुम्हाला रात्रीची झोप उडवायला भाग पाडेल। तुमच्या शांत स्वभावाच्या मागे भावनांचं जे वादळ दबा धरून बसलंय त्याचा आता स्फोट होणार आहे। तुमचं आतापर्यंतचं जगणं एकीकडे आणि जानेवारी 2026 नंतरचं जगणं एकीकडे, इतका भयानक बदल तुमच्या नशिबात लिहिला गेला आहे। वृश्चिक राशी वर्तवलेली ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्या काळजाचा ठोका चुकेल। तुमच्या कुंडलीत असे काही ग्रह बदल होत आहेत जे गेल्या कित्येक वर्षात झाले नाहीत। एक अज्ञात भीती तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करेल, पण घाबरू नका, कारण जिथे रहस्य असतं तिथेच मोठी संधी दडलेली असते। तुमच्या आयुष्यातील एखादी जुनी आणि जवळची गोष्ट आता कायमची संपणार आहे। हा अंत आहे की एका नव्या थरारक प्रवासाची सुरुवात। वृश्चिक राशी तुमचं मौन ही आता जगासाठी साधी शांतता राहिलेली नाही, ती एक धोक्याची घंटा आहे। जो संघर्ष तुम्ही आतापर्यंत पडद्याआड राहून केला त्याचं फळ मिळण्याची वेळ आली आहे, पण हे फळ इतक्या सहजासहजी मिळणार नाही। त्यासाठी तुम्हाला एका अशा अग्निपरीक्षेतून जावं लागेल जिथे प्रत्येक पाऊल संशयाने भरलेलं असेल। तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणारी ती गुप्त चावी कोणती? तुमच्या शत्रूंच्या गोटात तुमच्या विनाशाचा कोणता प्लॅन आखला जातोय? आणि 16 जानेवारीला असं काय घडणार आहे ज्यामुळे संपूर्ण राशीचक्र हादरून जाईल? हे सर्व जाणून घेण्यासाठी हे राशी भविष्य नक्की ऐका। वृश्चिक राशी जानेवारी महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण स्थित्यंतर पाहायला मिळेल। महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमचा राशी स्वामी मंगळ धनस्थानात असल्यामुळे तुमच्या बोलण्यात एक प्रकारचा दरारा आणि अधिकार असेल। तुमची प्रतिमा इतरांसोबत अधिक प्रगल्भ आणि रहस्यमयी होईल। गुरुजी म्हणतात की तुमचं वागणं हे एका खोल विहिरीसारखं असेल ज्याचा तळ कोणालाच गाठता येणार नाही। लोक तुमच्या शांत स्वभावाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्या मनातील योजना मात्र कोणालाही कळणार नाहीत। हाच या महिन्यातील मोठा सस्पेन्स असेल। वृश्चिक राशी 16 जानेवारी 2026 हा दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरेल असे सांगतात। या दिवशी तुमचा राशी स्वामी मंगळ मकर राशीत प्रवेश करून उच्चीचा होणार आहे। ज्योतिषशास्त्रात मंगळाचे उच्चीचे होणे हे प्रचंड ऊर्जेचे प्रतीक मानले जाते। यामुळे तुमचा आत्मविश्वासात कमालाची वाढ होईल। तुमची निर्णय क्षमता इतकी धारदार होईल की कठीण प्रसंगातही तुम्ही अत्यंत शांतपणे योग्य मार्ग निवडाल। ही ग्रहांची स्थिती तुम्हाला मानसिकरित्या इतकी कणखर बनवेल की तुमच्या वाटेत येणारे शत्रू स्वतःहून बाजूला होतील। वृश्चिक राशी ग्रहस्थिती आवर्जून सांगत आहे की या काळात तुमची एकाग्रता हीच तुमची सर्वात मोठी ताकद असेल। मंगळाची दृष्टी षष्ठ भाग्य आणि कर्मस्थानावर पडत असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वातून एक प्रकारचे अजेय वलय निर्माण होईल। तुम्ही जे काही ठरवाल ते पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांड तुम्हाला साथ देईल। मात्र गुरुजींनी एक सावधगिरीचा इशारा दिला आहे। तुमची ही वाढलेली शक्ती कोणाचा तरी अहंकार दुखवू शकते, म्हणून आपली प्रगती गुप्त ठेवा। जोपर्यंत यश पदरात पडत नाही तोपर्यंत आपल्या योजनांचा गौप्यस्फोट करू नका। हाच यशाचा खरा मंत्र आहे। वृश्चिक राशी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार हा महिना तुमच्यासाठी धनवर्षवाचा ठरणार आहे। महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या राशी स्वामी मंगळ कर्मेश म्हणजे कामाचा स्वामी आणि लाभेश फायद्याचा स्वामी हे तिन्ही महत्त्वाचे ग्रह तुमच्या धनस्थानात एकत्र विराजमान आहेत। ही एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ स्थिती आहे। गुरुजी सांगतात की गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक बाबतीत जो गुपित किंवा अनिश्चितता होती ती आता संपणार आहे। तुमच्या कष्टाचे चीज होऊन एकापेक्षा जास्त मार्ग आणि पैसा तुमच्याकडे येण्याचे प्रबळ योग निर्माण होत आहेत। वृश्चिक राशी विशेषतः सांगितलेल्या गोष्टी या काळात तुमची वाणी हीच तुमची धनलक्ष्मी ठरेल, पण सावध राहा, कारण धनस्थानातील ग्रहांची गर्दी जसा पैसा देते तसाच कुटुंबात वादाचा गुपितही निर्माण करू शकते। जुन्या संपत्तीचे वाद उफाळून येण्याची शक्यता आहे, पण तुमची बुद्धी आणि संयम तुम्हाला त्यातून बाहेर काढेल। गुरुजींच्या मते तुमच्या आर्थिक नियोजनाची गुप्तता पाळा। तुमच्याकडे किती पैसा येतोय आणि तुम्ही कुठे गुंतवणूक करत आहात हे जोपर्यंत कोणाला कळणार नाही तोपर्यंत तुमचा लाभ वृद्धिंगत होत राहील। वृश्चिक राशी गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या महिन्याचा उत्तरार्ध गुंतवणुकीसाठी अत्यंत धाडसी पण फायदेशीर ठरेल। 16 जानेवारी नंतर मंगळ उच्चीचा झाल्यामुळे तुम्ही जमिनीचे व्यवहार, शेअर मार्केट किंवा सोन्यातील गुंतवणुकीचे मोठे निर्णय घेऊ शकता। अडकलेले पैसे अचानक परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक ओढाताण थांबेल। मात्र गुरुजीने एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे,
अति उत्साहात येऊन उधळपट्टी करू नका. लक्ष्मी चालून येत आहे, पण तिचा सन्मान करण्यासाठी संयम नावाचं कुंपण घाला, तरच धन तुम्हाला दीर्घकाळ सुख देईल. वृश्चिक राशी, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार तुमच्या करिअरच्या क्षेत्रात या महिन्यात एक मोठा थ्रिलर अनुभव पाहायला मिळणार आहे. तुमच्या कर्मस्थानात केतू विराजमान असल्यामुळे कामाच्या ठिकाणी काही गोष्टी अनपेक्षितपणे घडतील. कदाचित तुम्हाला वाटेल की सर्व काही थांबलं आहे, पण पडद्यामागे तुमच्या प्रगतीची मोठी योजना आखली जात आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना बदलांचा असेल. अचानक एखादी नवीन जबाबदारी तुमच्या खांद्यावर येईल, ज्यामुळे तुमची क्षमता जगासमोर सिद्ध होईल. वरिष्ठांच्या मनात तुमच्याबद्दल काय चालले आहे हा सस्पेन्स महिन्याच्या अखेरीस एका मोठ्या प्रमोशनच्या बातमीने उघड होईल. वृश्चिक राशी, व्यावसायिकांसाठी एक महत्त्वाचा इशारा दिला जातो. 16 जानेवारी नंतर जेव्हा तुमचा राशी स्वामी उच्चीचा होईल, तेव्हा तुमच्या व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांकडून काही आव्हाने उभी केली जाऊ शकतात. पण घाबरू नका, कारण गुरुजींच्या मते तुमच्या षष्ठ स्थानावर मंगळाची दृष्टी असल्यामुळे तुमचे शत्रू कितीही प्रबळ असले तरी ते तुमच्यासमोर टिकणार नाहीत. ज्यांचा स्वतःचा बिझनेस आहे त्यांना परदेशातील कंपन्यांकडून किंवा मोठ्या फर्म्सकडून एखादी मोठी ऑफर मिळू शकते. हा काळ तुमच्या धैर्याची आणि संयमाची परीक्षा घेणारा असेल, पण रिझल्ट मात्र तुमच्याच बाजूने लागेल. या महिन्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी मौन हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. तुमच्या सहकाऱ्यांमध्ये कोण मित्र आहे आणि कोण हितशत्रू याचा सस्पेन्स हळूहळू उलगडत जाईल. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणापासून दूर राहा. तुमचे काम हे अर्जुनाच्या नियम धरण्यासारखे एकाग्र असायला हवे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर महिन्याचा दुसरा पंधरवडा तुम्हाला अत्यंत लाभदायक संधी मिळवून देईल. नशीब कदाचित थोड्या उशिराने हसेल, पण जेव्हा हसेल तेव्हा ते तुमचे आयुष्य बदलून टाकेल हे निश्चित. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना अत्यंत संवेदनशील आणि थरारक असणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात तुम्हाला काहीतरी गूढ जाणवू शकते, पण सावध राहा. हा काळ संशयाचं जाळं विणण्याचा नाही. विनाकारण शंका घेतल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो. प्रेमात असलेल्या जातकांसाठी एखादी जुनी गोष्ट किंवा गुपित समोर येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नात्याला एक वेगळी कलाटणी मिळेल. हा गुपित तुमच्या नात्याची वीण अधिक घट्ट करण्यासाठी आहे किंवा तोडण्यासाठी, हे सर्वस्वी तुमच्या विश्वासावर अवलंबून असेल. कौटुंबिक नातेसंबंध आणि विवाहाच्या बाबतीत एक मोलाचा सल्ला दिला आहे. विवाह इच्छुकांसाठी अचानक एखादे स्थळ चालून येईल आणि बघता बघता गोष्टी निश्चित होतील. असा हा वेगवान काळ आहे. वैवाहिक जीवनात एकमेकांच्या मतांचा आदर करणे हाच सुखी संसाराचा पाया ठरेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मनात तुमच्याबद्दल काही महत्त्वाचे विचार सुरू आहेत, जे महिन्याच्या शेवटी उघड होतील. संवादातील गोडवा आणि एकमेकाबद्दलची आत्मीयता वाढवण्यासाठी हा महिना तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आला आहे. वृश्चिक राशी, तुमच्या प्रगतीवर जळणारे काही हितशत्रू तुमच्या विरोधात गुप्तपणे कारस्थान रचण्याची शक्यता आहे, पण घाबरण्याचे कारण नाही. कारण 16 जानेवारी नंतर तुमचा राशीस्वामी मंगळ जेव्हा उच्चीचा होऊन तुमच्या षष्ठ स्थानावर म्हणजे शत्रुस्थानावर दृष्टी टाकेल, तेव्हा तुमचे शत्रू स्वतःच्या जाळ्यात अडकतील. त्याने सर्व चालबाजी तुमच्या समोर येईल. गुरुजी म्हणतात की शत्रू कितीही प्रबळ असला तरी तुमची मौन साधना आणि योग्य वेळ त्यांना धूळ चारण्यासाठी पुरेशी ठरेल. कर्ज आणि कोर्ट कचेरीच्या कामात या महिन्यात एक मोठी उत्सुकता निर्माण होणार आहे. जर तुमच्यावर एखादे जुने कर्ज असेल तर ते फेडण्यासाठी अचानक कुठून तरी धनाची सोय होईल. हा शब्द आहे. कर्जाचा डोंगर कमी झाल्यामुळे तुम्हाला मोठा मानसिक दिलासा मिळेल. मात्र एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला जातो. या महिन्यात कोणालाही जामीन राहू नका किंवा कोणालाही उसने पैसे देऊ नका. जो पैसे एकदा तुमच्या हातातून बाहेर जाईल तो परत येण्याची शक्यता खूप कमी आहे. हा आर्थिक सस्पेन्स टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे हाच एकमेव उपाय आहे. या महिन्यात तुमच्या सुखशांतीच्या बाबतीत एक विलक्षण गुपित पाहायला मिळेल. घराचे नूतनीकरण किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याच्या संदर्भात अनेक दिवसांपासून रखडलेली चर्चा आता अचानक वेग घेईल. तुमच्या मनात घराच्या सुखाबद्दल जी काही उत्सुकता होती ती आता पूर्ण होताना दिसेल. आईच्या प्रकृतीबाबत किंवा तिच्याशी असलेल्या संबंधातून तुम्हाला काही महत्त्वाचे संदेश मिळतील. जर तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळली तर घरात आनंदाचे वातावरण राहील. अन्यथा छोट्या वादातून घराची शांतता भंग होण्याचा धोकाही या महिन्यात दडलेला आहे. एकंदरीत जानेवारी 2026 मध्ये तुमचा खरा भाग्योदय हा तुमच्या निर्णयांच्या ज्योतीतून होणार आहे. नशीब तुमच्या दारावर टकटक करत आहे, पण ते ओळखण्यासाठी तुम्हाला जागरूक राहावे लागेल. शनी आणि गुरुची दृष्टी तुमच्या कर्मावर असल्यामुळे नशीब कदाचित थोड्या विलंबाने तुमची साथ देईल, पण जेव्हा ते देईल तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील.
भाग्याची साथ मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल. हा महिना तुम्हाला हे शिकवेल की जेव्हा सर्व मार्ग बंद दिसतात तेव्हाच विश्वाची एक नवीन खिडकी तुमच्यासाठी उघडलेली असते.